एकनाथ शिंदे यांच्या काळातील आणखी एका निर्णयाला भाजपच्या मंत्र्यांकडून आता स्थगिती देण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंच्या जल पर्यटन या प्रकल्पाच्या निर्णयास वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून स्थगिती देण्यात आली आहे। साताऱ्यातील कोयना बॅकवॉटरच्या मुनावळे आंतरराष्ट्रीय जल पर्यटन प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वन आणि पर्यटन विभागाच्या 16 परवानग्या न घेता जल पर्यटन प्रकल्प सुरू केल्याचा वन विभागाचा आरोप आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामधील संघर्ष हा पुन्हा एकदा आता शिगेला पोहोचला आहे। सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथे मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे यांनी उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाला वनमंत्र्यांनी आता स्थगिती दिली। वनमंत्री गणेश नाईक यांनी ही स्थगिती दिली आहे। त्यामुळे ठाण्याच्या राजकारणाचा दणका आता साताराला बसल्याचं चित्र पाहायला मिळतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांची ठाण्यात जनता दरबारावरून सुद्धा यापूर्वी चांगली जुंपली होती। त्यामुळे आता पुन्हा एकदा आता शिंदे आणि नाईक यांच्यातील वाद पाहायला मिळतो। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। पंकज, खरं तर आपण पाहतोय मागच्या काही दिवसांपासून हा वाद सुरूच आहे। शिंदे आणि नाईक यांच्यातला वाद आहे अगदी जनता दरबारापासून। मात्र एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला कुठेतरी बगल देण्यात येतोय। वारंवार ते निर्णय रद्द करण्यात येत आहेत अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती। आता पुन्हा एक अशा प्रकारचा निर्णय पाहायला मिळतोय। काय सांगशील सविस्तर? कारण सातारा जिल्ह्यातल्या कोयना बॅकवॉटर येथे तो प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावित होता। ते 45 कोटी रुपये निधी सुद्धा जो आहे तो अलोकेट करण्यात आला होता। मात्र 16 परवानग्या या प्रकल्पासाठी सेन्सिटिव्ह झोन मध्ये आहे। त्यामुळे 16 परवानग्या घेणं गरजेचं असतं। त्या परवानग्या न घेतल्यामुळे प्रकल्पाला सुरुवात केली, परवानग्या घेतल्याने या कारणानं राज्याच्या विभागानं ज्याचे मंत्री गणेश नाईक आहेत त्यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिलेली आहे। परवानग्या घ्या आणि नंतर प्रकल्प सुरू करा असं त्यांचं म्हणणं आहे। एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातल्या दरेगाव, त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी चांगला वाव मिळावा, काही तर सुविधा याव्यात यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात। मात्र कुठेतरी ठाण्यात जे जनता दरबारात सुरू झालेला वाद जो आहे आता साताऱ्यातल्या विकास कामांवरती आणि प्रकल्पांवरती त्याचा परिणाम व्हायला लागल्याचं दिसून येत आहे। याच्यावरती आता दोन्ही पक्षाकडून सारवासारव करण्यात येईल, त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्यात येतील की अशा पद्धतीचं कुठलंही वॉर नाही। मात्र हे वॉर आहे हे स्पष्ट झालं। वास्तविक दोन्ही प्रमुख मंत्री आहेत। एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तो निर्णय घेतला होता। गणेश नाईक हे त्यांच्याशी चर्चा करून किंवा संबंधित खात्याकडे परवानग्या मिळवण्यासाठी प्रयत्न करून पुढचं काम सुरू केलं असतं, मात्र त्यांनी स्थगिती दिली। यातून दोन्ही नेत्यांमध्ये आणि पर्यायानं दोन्ही पक्षांमध्ये या ठिकाणी धुसफूस आहे हे स्पष्ट होतं। पंकज, खरं तर दोन्ही नेत्यांमध्ये धुसफूस आहे चर्चा असते। मात्र जेव्हा महायुती सरकार स्थापन झालं, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हापासून वारंवार एकनाथ शिंदे यांची कोंडी होते अशी चर्चा सुरू आहे। आणि आता पुन्हा एक हा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून या निर्णयासंदर्भात कोणाची काही प्रतिक्रिया आली का? कारण हे शीतयुद्ध जे त्या सरकारची स्थापना झाली शपथविधीनंतर सुरू झालेलं आहे। आपण बघितलं अनेक प्रकल्पाची चौकशी मुख्यमंत्री लावली आहे, काही प्रकल्पाला स्थगिती दिलेली आहे। त्या महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पामध्ये नगर विकास खात्याचे 10,000 कोटी रुपयांचा निधी जो आहे त्याला खातर लावल्याची बातमी समोर आली। आणि आता गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधल्या या वादाची आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती समोर आहे। त्यामुळे धुसफूस ही नक्की आहे, मात्र त्याच्यावरती स्पष्टपणे कोणी बोलायला तयार होत नाहीये। या धुसफुसीमुळे अडचणी सरकारच्या वाढतायत। मात्र तिघं एकत्र असल्याचा जी दावा तिघांकडनं केला जातोय, मात्र पडद्यामागे चित्र वेगळं आहे याच्यावरून स्पष्ट होतं। नक्कीच पंकज, तू आपल्याशी असाच जोडलेला राहा। एकनाथ शिंदे यांच्या काळातील आणखी एका निर्णयाला भाजपच्या मंत्र्यांकडून स्थगिती देण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या निर्णयास वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून स्थगिती देण्यात आली आहे। साताऱ्यातील कोयना बॅकवॉटरच्या मुनावळे आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्प हा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वन आणि पर्यटन विभागाच्या 16 परवानग्या न घेता जलपर्यटन प्रकल्प सुरू केल्याचा वन विभागाने यावेळी आरोप केलेला आहे। वन विभागाचा आरोप आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामधील संघर्ष हा पुन्हा एकदा शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। साताऱ्यामधील हा प्रकल्प रद्द करण्यात आलेला आहे, याला स्थगिती देण्यात आल्या। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलपर्यटन प्रकल्पाला वनमंत्री गणेश नाईक यांनी स्थगिती दिली आहे। त्यामुळे ठाण्याच्या राजकारणाचा दणका आता साताऱ्याला बसल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतं। Thank you.